महाराष्ट्रामधील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या महत्त्वाच्या अशा व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। लाडकी बहीण योजनेचा तिसरा टप्पा सुरू कधी होणार आहे, त्याचबरोबर याचे पैसे वाटप करण्याची तारीख फिक्स झालेली आहे। आता 1500 ऐवजी तुम्हाला 3000 रुपये भेटू शकतात। नवीन जी आर प्रसिद्ध झालेले आहे, मोठे बदल करण्यात आलेले आहे, ती संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। ज्यांचे पैसे अजून आलेले नाहीत त्यांच्यासाठी देखील महत्त्वाची माहिती असणार आहे। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा टप्पा, त्याबद्दलचंही अपडेट आपण बघणार आहोत। लाडकी बहीण योजनेसाठी बऱ्याच बहिणींनी जुलै-ऑगस्टमध्ये अर्ज केलेले आहेत। त्यांचे सर्व अर्ज ठीक आहेत, मंजूर आहेत। आधारला डीबीटी देखील त्यांनी लिंक करून घेतलेली आहे, परंतु त्यांना पैसे आलेले नाहीत। तर अशा किती बहिणी आहेत ज्यांना पैसे आलेले नाहीत? त्यांनी कमेंट बॉक्समध्ये देखील कमेंट करून सांगा। ज्यांना एकही हप्ता आलेला नाही अशा बहिणींनी, आणि ज्यांना आलेले त्यांनी देखील कमेंटमध्ये सांगा आणि धन्यवाद म्हणून नक्की पाठवा, कारण की सर्वांना ही माहिती जेणेकरून समजेल। तर मग आता आपण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे बरेच जण वाट पाहत आहेत पहिल्या हप्ता येण्याची, कारण की बऱ्याच जणांना पहिला दुसरा हप्ता असे 3000 रुपये भेटलेले आहेत, परंतु अनेक बहिणींना या ठिकाणी पहिला दुसरा हप्ता राहून गेलेला आहे। ज्यांना अजून एकही हप्ता भेटलेला नाही त्या बहिणी वाट पाहत आहेत पैसे येण्याची। त्याबद्दलचं अपडेट आपण बघणार आहोत की नेमकं कधीपर्यंत त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील। तर बघा, पहिला हप्ता 14 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट दरम्यान झाला होता, त्या दरम्यान पैसे वाटप झाले होते। दुसरा हप्ता 29 ते या ठिकाणी 31 ऑगस्ट दरम्यान या ठिकाणी आला होता, त्याचे पैसे वाटप झाले होते। जवळपास 50 ते 60 लाख महिलांना दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे दिले गेलेले होते, परंतु या दोन्ही टप्प्यांमध्ये ज्या महिलांना पैसे भेटलेले नाहीत आता त्यांना पैसे भेटतील बघा, ते म्हणजे तिसऱ्या टप्प्यामध्ये। म्हणजे जो तिसरा हप्ता, थर्ड इन्स्टॉलमेंट या ठिकाणी येईल, तिसरा टप्पा ज्यावेळेस सुरू होईल त्या टप्प्यामध्ये ज्यांना अजूनपर्यंत एकही हप्ता भेटलेला नाही त्या सर्वांना पैसे जे आहेत भेटणार आहेत। मग तिसरा टप्पा जो असणार आहे तो कधी चालू होईल आणि तो कुठे होणार आहे? तो लाभार्थी वितरण सोहळा असणार आहे। जसं की बघा, पहिला टप्पाचं वितरण पुणे या ठिकाणी झालं होतं आणि दुसऱ्या टप्प्याचं वितरण नागपूर या ठिकाणी झालं होतं। म्हणजे ते दोन कार्यक्रम आतापर्यंत लाभ वितरणाचे करण्यात आलेले होते। तर आता जी मिळालेली माहिती आहे त्यानुसार तिसरा टप्पा सोलापूर या ठिकाणी घेतला जाणार आहे असं सांगण्यात येत आहे, आणि तो 14 सप्टेंबर 2024 रोजी या ठिकाणी कार्यक्रम होईल असं देखील सांगण्यात आलेलं आहे। बघा, सोलापूर या ठिकाणी होणार आहे आणि 14 सप्टेंबरला तो कार्यक्रम होईल असं देखील सांगण्यात आलेलं आहे। त्यामध्ये स्वतः मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्हीही उपस्थित असणार आहेत। हा लाभ वितरणाचा तिसऱ्या टप्प्याचा कार्यक्रम असणार आहे। मग आपल्याला माहीत असेल, ज्यावेळेस हा लाभार्थी कार्यक्रम होतो तेव्हा कार्यक्रमाच्या 1-2 दिवस अगोदर किंवा या ठिकाणी म्हणजे 14 तारखेला कार्यक्रम होणार आहे, तर 14 सप्टेंबर तारखेपर्यंत तुम्हाला पैसे यायला सुरुवात होईल। म्हणजे 14 तारखेनंतर येऊ शकतात किंवा 14 तारखेच्या 1-2 दिवस अगोदर पैसे यायला तुम्हाला सुरुवात होणार आहे। ज्यांचे पैसे राहिलेत त्यांच्यासाठी ही महत्त्वाची माहिती सांगतोय। ज्यांचे अजून एकही हप्ता आलेला नाही, जे वाट पाहत आहेत पहिल्या दुसऱ्या हप्त्याची जुलै-ऑगस्टची, त्यांच्यासाठी ही महत्त्वाची माहिती आहे। ज्यांचे पैसे आलेत त्यांना तर आता काळजीच नाही, त्यांचे पैसे महिन्याला येत राहतील। आता त्यांना सप्टेंबरचेही 1500 रुपये भेटतील, ज्यांना पाठीमागं 3000 रुपये आलेत त्यांना। परंतु ज्यांना एकही रुपया आलेला नाही, सर्व डीबीटी वगैरे सर्व ठीक आहे, त्यांच्यासाठी ही माहिती आहे महत्त्वाची, कारण की ते खूप दिवसापासून वाट पाहतात या पैशाची त्यांच्यापर्यंत। त्यामुळेच ही व्हिडिओ बनवून तुम्हाला माहिती मी शेअर करत आहे। म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये बघा, 14 तारखेच्या अगोदर 1-2 दिवस अगोदर किंवा 14 तारखेनंतर जसं की 15, 16, 17 तारीख अशा पद्धतीने तुम्हाला या तारखांपर्यंत पैसे यायला सुरुवात होईल। तुम्हाला राहिलेल्या बहिणींचे पैसे जे आहेत भेटतील। तर हा तिसरा टप्पा असणार आहे। ज्या राहिलेल्या बहिणी आहेत त्यांना या दोन्ही टप्प्याचे पैसे जे आहेत म्हणजे पहिल्या आणि दुसऱ्या ते भेटतील, आणि ज्यांना आतापर्यंत 2 हप्ते म्हणजे 3000 रुपये भेटलेले आहेत त्यांना फक्त 1500 रुपये सप्टेंबर महिन्याचे भेटतील। आणि जे नवीन अर्ज आता सप्टेंबर महिन्यामध्ये करतील, तर सप्टेंबरमध्ये त्यांचा अर्ज मंजूर झाला तर त्याच महिन्यामध्ये त्यांना पैसे जे आहेत ते ठिकाणी भेटणार आहे, ज्या महिन्यामध्ये त्यांचा अर्ज मंजूर होईल त्या महिन्याचे। आता बघा, मोठी बातमी या ठिकाणी अजून एक आलेली आहे। आपण पैसे कधी भेटतील त्याबद्दलचं अपडेट बघितलं। आता दुसरी माहिती आलेली आहे ती म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या थोडीच तोड नवीन योजना येणार आहे। 1500 नाही तर किती रक्कम मिळणार आहे बघा। आता नवीन योजना जी आहे या ठिकाणी जाहीर केली जाणार आहे असं सांगण्यात आलेलं आहे। तर बघा, राज्यात सध्या सरकारच्या एकाच योजनेचा बोलबाला सुरू आहे, ती म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेच्या माध्यमातून ज्यांचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे त्या कुटुंबातील महिलांना बहिणींना 1500 रुपये देण्याचा राज्य सरकारने निर्णय घेतला होता।
पुणे आता बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना या योजनेवरून विरोधकांनी सरकारला चांगलंच घेरलं आहे. अशातच आज TV9 मराठीच्या कॉन्क्लेव्हमध्ये बघा काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोलेंची मुलाखत घेण्यात आली. यावेळी बघा त्यांनी नवीन योजनेची घोषणा केली आहे. राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यास, या ठिकाणी बघा सत्ता आल्यास लाडकी बहीण योजनेतील तोडीस तोड अशी योजना काँग्रेस आणणार आहे. त्या योजनेचं नाव काय ठेवलं जाणार आहे बघा, महालक्ष्मी योजना. तर यामध्ये महिन्याला 3,000 रुपये दिले जाणार आहेत असं त्यांनी सांगितलं आहे आणि प्रत्येक वर्षाला 1,000 रुपये देखील त्याच्यामध्ये वाढवू अशी देखील घोषणा त्यांनी केलेली आहे. तर त्यांनी लाडकी बहीण योजनेचं स्वागत देखील केलेलं आहे, फक्त ती कायम राहावी असं त्यांनी देखील सांगितलेलं आहे. तर 1,500 ऐवजी या ठिकाणी 3,000 रुपये भेटू शकतात जर त्यांचं सरकार आलं आणि त्या योजनेचं नाव असणारे महालक्ष्मी योजना आणि वर्षाला त्यामध्ये 1,000 ते वाढवतील असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. परंतु या ठिकाणी सध्या जी या ठिकाणी सरकार आहे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील या ठिकाणी सांगितलं आहे की लाडक्या बहिणींची आम्ही देखील रक्कम वाढवू. या ठिकाणी पुढं चालून या ठिकाणी त्यांनी म्हटलं आहे की 1,500वरती या ठिकाणी आम्ही थांबणार नाही. 1,500 रुपयाचे पुढे 2,000, 2,500, 3,000 असे या ठिकाणी पैसे लाडक्या बहिणीचे देखील आम्ही वाढवणार आहोत असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. त्याचसोबत बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत सरकारनं मोठा अजून एक निर्णय घेतला आहे. नवीन GR देखील प्रसिद्ध केलेला आहे. बघा एक शासन निर्णय आलेला आहे. आता या शासन निर्णयानुसार ज्यांचे फॉर्म भरायचे राहून गेलेत, नवीन फॉर्म ज्यांना भरायचे त्यांनी फॉर्मच कधीच भरलेला नाही, त्या बहिणींना आता ऑनलाईन अप्लाय करता येणार नाही. तो GR त्यांनी काढलेला आहे. परंतु याच्या अगोदर ज्यांनी फॉर्म भरलेत त्यांच्या फॉर्ममध्ये त्यांना चेक करायचं आहे स्टेटस किंवा काय करेक्शन करायचं आहे किंवा या ठिकाणी त्यांचं काय त्याच्यामध्ये रिसबमिट करायचं आहे, त्यामध्ये काय डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत, त्यांना सर्व करता येईल. परंतु नवीन फॉर्म भरायसाठी आता त्यांनी या ठिकाणी फक्त आणि फक्त अंगणवाडी सेविकांकडेच या ठिकाणी सर्व अधिकार दिलेले आहेत. अंगणवाडी सेविकांकडेच आता फक्त ऑफलाईन पद्धतीने फॉर्म तुम्हाला भरून द्यावा लागणार आहे. ऑनलाईन पद्धतीने फॉर्म आता भरता येणार नाही. तर हा एक GR या ठिकाणी काढलेला आहे. तर आतापर्यंत किती या ठिकाणी बहिणींना पैसे भेटलेले आहेत त्याची देखील माहिती दिली आहे. बघा लाडकी बहीण योजनेमध्ये जुलै ऑगस्ट अशा 2 टप्प्यामध्ये बघा 1,59,00,000 भगिनींना 4,787 कोटींचा लाभ देण्यात आलेला आहे आणि या योजनेसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया जी आहे 30 सप्टेंबर 2024पर्यंत अजून चालू ठेवण्यात आलेली आहे. ऑफलाईन पद्धतीने अर्ज सध्या घेतले जात आहेत. तर महत्त्वाची अशी माहिती दिलेली आहे, संपूर्ण याच्यामध्ये अपडेट दिलेलं आहे. पुढचं देखील अपडेट तुम्हाला दिलेलं आहे. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. अजून जी छोटी संपूर्ण या योजनेविषयीचे जे पण अपडेट येतील तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला भेटतील. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.